मध्ये थकवा आलाय, तुमच्या अंगामध्ये थकवा आलाय, तुमची कंबर दुखते, अंडी मटणापेक्षा 100 पटीने जास्त कॅल्शियम देणारी ही एक वस्तू जर तुम्ही खाल्ली तर तुमच्या हाडामध्ये आता प्रचंड ताकद येणार आहे। एका गरीब महिलेने पैसे नसल्याच्या कारणावरून एक अशी वस्तू शोधून काढली ज्याचा एक चम्मच जर तुम्ही रोज खाल्ला तर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम 24 तासामध्ये फास्ट वाढणार आहे, तुमच्या हाडामध्ये प्रचंड ताकद येणार आहे। जर तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा सारखा जाणवत असेल, शरीरामध्ये जीव नसल्यागत वाटत असेल, तुमचे हात पाय त्या ठिकाणी मजबूत होत नसतील तर मजबूत त्या ठिकाणी तुम्हाला करायचे असतील, जसे की कंबर तुमची दुखत असेल, पाठ दुखत असेल, शरीरातील कोणताही पार्ट त्या ठिकाणी तुमचा दुखत असेल तर त्याचं खरं कारण म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा, तुमच्या शरीरामध्ये जे हाडे असतात तर त्यामध्ये कॅल्शियम कमी झालेलं आहे आणि ही कॅल्शियम वाढवण्यासाठी तुम्हाला या वस्तूचा एक चमचा जर तुम्हाला रोज खायला दिला तर अंडी मटणपेक्षा 100 पटीने जास्त ताकद आता या कॅल्शियम तुम्हाला या पदार्थामधून मिळणार आहे। तर या वस्तूचा एक चमचा तुम्हाला आता यामधून कसा खायचा आहे, एक जरी तुम्ही चमचा खाल्ला तर तुम्हाला 10 लिटर दुधापेक्षा जास्त ताकद आता मिळणार आहे। फक्त एका चमच्यामध्ये 10 लिटर दुधापेक्षा जास्त ताकद तुम्हाला आता मिळणार आहे। या वस्तूचे इतके रिझल्ट फास्ट येतात जे पाहून डॉक्टर सुद्धा आता आश्चर्यचकित झालेले आहेत। काही औषध कंपनी सुद्धा आता या गरीब शेतकऱ्याला, या गरीब महिलेला त्या ठिकाणी बक्षीस सुद्धा दिलेलं आहे, कारण शोधून काढलेली ही वस्तू याची एक जरी चमचा तुम्ही दररोज खाल्ला तर 24 तासामध्ये तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम फास्ट वाढणार आहे, ज्यामुळे तुमची हाडे एकदम दणकट होणार आहेत। मग ती वस्तू कोणती आहे ज्याचा जरा तर तुम्ही एक चमचा दररोज खायचा आहे आणि कॅल्शियम वाढवायचं असेल तर कोणीच दूध विकत घ्यायला पैसे तुम्ही वाया घालवू नका। फक्त 2 रुपयाची वस्तू जर तुम्ही खाल्ली तर वर्षभर तुमच्या शरीरातील सर्व लोकांचे त्या ठिकाणी तुमच्या घरातील कॅल्शियम वाढणार आहे। एका गरीब घरातील महिलाने हा पदार्थ आता शोधून काढलाय, हे पाहून डॉक्टर सुद्धा हादरा बसलाय। काही कंपनी सुद्धा आता शेतकऱ्याला बक्षीस देऊन टाकले, एवढ्या फास्ट यामधून कॅल्शियम वाढणार। आता तुम्हाला माहितच आहे या वयाच्या 50 नंतर हाडे आपली एकदम मजबूत आणि निरोगी शरीरात कॅल्शियम किती महत्वाचं आहे तुम्हाला चांगलंच माहित आहे। आणि कॅल्शियम म्हणले की आपल्या डोळ्यासमोर लगेच येते ते म्हणजे दूध, परंतु दुधापेक्षा 10 पटीने जास्त ताकद देणारा पदार्थ आता आपण या शोधून काढलेला आहे। आता बघा, दुधापेक्षा जास्त ताकद देणारा 10 पटीने 100 पटीने जास्त ताकद देणारा पदार्थ शोधून काढलाय, ज्याचे एक जरी चमचा तुम्ही दररोज खाल्ला किंवा काय केला तर तुमच्या शरीरातील कॅल्शियम वर्षभर कमी पडणार नाही। घरातील प्रत्येक व्यक्तीने या पदार्थाचा एक चमचा खायचा आहे, वर्षभर कॅल्शियम आता तुमच्या शरीरामध्ये टिकून राहणार आहे। आपल्याला दवाखान्यामध्ये गेलं म्हणजे डॉक्टर लगेच सांगतात, वडीलधारी माणसं देखील सांगतात कॅल्शियम कमी असेल तर लगेच दूध प्या, पण मी आज तुम्हाला असे एका गोष्टीबद्दल सांगणार आहे जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। होय, तुमचं वय 40 असू द्या, तुमचं 50 असू द्या किंवा 70 वय असू द्या, 80 असू द्या, तुमचं वय किती पण असू द्या, आपली हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची आपल्याला शरीराला खूप गरज असते। आजकाल जे दूध पितात ज्यामधून जास्त कॅल्शियम मिळते असं तुम्हाला वाटत असेल, परंतु तुमचं दूध तुमचं आयुष्य कमी करत आहे। त्याचं कारण मध्ये यामध्ये दुधामध्ये केमिकलचं प्रमाण आता जास्त वापरलं जात आहे। तुम्हाला पण माहित आहे ओरिजिनल दूध आता सध्या या घडीला मिळत नाही, त्यामुळे दुधापेक्षा जास्त 10 पटीने जास्त कॅल्शियम देणारा हा पदार्थ आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, ज्याचा एक जरी तुम्ही दररोज खाल्ला तर वर्षभर तुम्हाला कॅल्शियमची अजिबात गरज पडणार नाही। ही गोष्ट आहे एका गरीब महिलेने ज्याने दुधाशिवाय कॅल्शियम मिळवण्याचे एक असा चमत्कारिक मार्ग त्या ठिकाणी शोधून काढलाय की श्रीमंत लोकांचे डोळे सुद्धा पांढरे झालेले आहेत। त्यामध्ये औषध कंपन्यांनी देखील ही खरेदी करण्यासाठी मोठमोठी ऑफर सुद्धा त्या गरीब महिलेला दिले। एका गरीब महिलांनी डॉक्टरने आता गरीब शेतकऱ्याला आणि गरीब महिलेला सांगितले की तुझ्या शरीरामध्ये कॅल्शियमची त्या ठिकाणी कमतरता आहे, काजू बदाम खा, दररोज 2 टाइमला दूध पी, अशा प्रकारची सूचना डॉक्टरांनी दिली होती। आणि या शेतकऱ्याजवळ पैसे नव्हते आणि ना दूध प्यायला पैसे होते ना काजू बदाम घ्यायला पैसे होते, अशा महागड्या गोष्टी घ्यायला शेतकऱ्याजवळ अजिबात पैसे नव्हते। त्यामुळे शेतकऱ्यांनी विचार केला, थोडंसं डोकं चालवलं आणि आपल्या घरातल्या काही पदार्थांना मिक्स करून त्याने एक असा पदार्थ बनवलाय ज्याचा एक जरी चमचा तुम्ही दररोज खाल्ला तर तुमच्या शरीरातील हाडे बळकट होणार आहेत। गुडघे दुखीचा त्रास देखील तुम्हाला असेल किंवा कंबर दुखीचा त्रास असेल किंवा पाठ दुखीचा त्रास असेल, कोणत्याही शरीरातील तुमचा पार्ट दुखत असेल तर त्याचं कारण आता खूप तुम्ही कायम लक्षात ठेवा, तुमच्या हाडामधील कॅल्शियम कमी असणं ह्या त्या ठिकाणी खरं असतं। आता ज्यावेळी हाडामध्ये कॅल्शियम कमी होतं त्यावेळी शरीरामध्ये कमजोरी जाणवते, एकदम आपली हाडे त्या ठिकाणी ठिसूळ होतात, शरीरामध्ये अशक्तपणा जाणवतो, गुडघे दुखीचा त्रास सुरू होतो, कंबर दुखीचा त्रास सुरू होतो, शरीरातील प्रत्येक पार्ट ना पार्ट आपल्याला त्या ठिकाणी कमजोर वाटू लागतो। बघा, आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा आल्यासारखं वाटू लागतं। आणि सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा,
हे कधी सुरू होतं तर वयाच्या 40 नंतर आपल्या हाडामधील ताकद हळूहळू त्या ठिकाणी कमी व्हायला सुरुवात होते। त्यामुळे एक असा पदार्थ आहे आता गरीब महिलांनी शोधून काढलाय, ज्याचा 1 चमचा जर तुम्ही दररोज खाला तर तुमचं हाडे त्या ठिकाणी एकदम बळकट होणार आहेत। सकाळी उपाशीपोटी तर या पदार्थाचा 1 चमचा जर तुम्ही या ठिकाणी खाल्ला तर तुमचं काजू बदाम मांस अंडी काहीची गरज देखील भासणार नाही। फक्त 3च दिवसामध्ये आपल्या शरीरामध्ये असणारी कमजोरी, चक्कर येणं, रक्ताची कमतरता, रक्तामध्ये वाढलेले शुगर, कोलेस्ट्रॉल, बीपी प्रॉब्लेम, सर्व पाय दुखणे, हाड दुखणे, हात दुखणे, डोळ्याचे आजार असतील, शरीरामध्ये कॅल्शियम हे जर वाढवायचं असेल, पण तुमच्या चेहऱ्यावर तजेलदारपणा चेहरा होऊन अगदी चेहरा तुमचा या ठिकाणी चमकदार व्हायचा करायचा असेल, हृदयासंबंधित आजाराचा धोका असेल, रक्तातील हिमोग्लोबिन वाढवून त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी कायमची सुस्ती थकवा येत असेल तर ते सुद्धा कायमचं निघून जाण्यासाठी काय करावं लागणार याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सकाळी उपाशीपेटी मूठभर त्या ठिकाणी 50 ग्रॅम वस्तू त्या ठिकाणी घ्यायची आहे, चमचा घ्यायचा आहे। आयुष्यात तुम्हाला कुठलाही आजार त्या ठिकाणी आता शिवणार नाही। वस्तू प्रत्येक घरामध्ये असते, फक्त खाण्याची थोडी पद्धत वेगळी आहे। पद्धत आपल्या जरी थोडीशी वेगळी असली तर थोडी समजून घेतली तर आहारामध्ये त्याचा फायदा देखील लगेच सुरू होऊ शकतो। आता दिवसात किती परिणाम होणार आहे याचा हे देखील मी सांगणार आहे। तर तुम्ही लगी घ्यायला सुरुवात केल्यानंतर शरीरामध्ये इतका मोठा परिणाम जातो, तुम्हाला आश्चर्य वाचून राहिल्या वाचून जाणार नाही। त्यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियम जर कमी झालं असेल आणि ते कॅल्शियम तुम्हाला वाढवायची इच्छा असेल तर तुम्हाला जर काजू बदाम इतकी महागडी वस्तू घेण्यासाठी तुमच्याजवळ पैसे नसतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा। या उपायामध्ये तुम्हाला 3 वस्तू एकत्र करून भिजू घालायला सांगितले आहेत। नवीन वस्तू आहेत, कोणत्या ठिकाणी कोणत्या वस्तू भिजू घालायच्या आहेत, तुम्हाला या पदार्थाचा 1 चमचा कसा खायचा, 3 वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये असतात, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही। पैसे जास्त तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत, खूप पैसे स्वस्तात उपाय घरातल्या घरात तुम्हाला करता येणार आहे। 3च दिवसामध्ये याचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर यासाठी आधी सगळ्यासाठी 3 या गोष्टी तुम्हाला, पहिली गोष्ट म्हणजे मूग। आता बघा ज्याच्याकडे प्रत्येक घरामध्ये मूग असतं, त्यानंतर दुसरा पदार्थ सांगणार पुढचे नवीन असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। पहिला पदार्थ सांगितला तो म्हणजे मूग। मूग हा हे अखंड तुम्हाला माहित आहे त्या ठिकाणी लागणार आहे। जे मूग तुम्हाला, मुगाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे मुगामध्ये फायबर असते बघा। घरामध्ये हिरव्या कलरचं मूग असतं, त्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असतं आणि ते पचन सुधारण्याचं काम करत असतं आणि मेटाबॉलिझम म्हणजेच पचन क्षमता बूस्ट करतं। शरीरातील जे गॅस निर्माण होत असेल, पचन संबंधित तुम्हाला आजार होत असतील तर झटक्यात बरे व्हायला त्या ठिकाणी मदत करतं। आता तुम्हाला मूग हा पहिला पदार्थ सांगितलाय, त्यानंतर पुढचे नवीन 2 पदार्थ आहेत, या ठिकाणी तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला तो देखील 1 चमचा घ्यायचा आहे। बघा कोणता पदार्थ आहे ते देखील मी सांगणार आहे। आता जर त्यातला मुगाला तर आपण विचार केला तर मुगाला मोड येऊन आपण त्या ठिकाणी मुगाचं जर सेवन केलं तर एकत्र तुम्हाला कसं करायचं बघा। आता एकत्र करण्यासाठी दुसऱ्या 2 गोष्टी देखील तुम्हाला सांगणार आहे, ज्याचा फॉर्म्युला जर तुम्ही समजून नाही घेतला तर मुगाचे बेनिफिट तुम्हाला समजणार नाहीत आणि तुमच्या शरीरातील कॅल्शियम देखील वाढणार नाही। त्यामुळे अतिशय समजून घ्या याचा फायदा कसा होणार आहे। मोड आलेले मूग तुम्हाला खाल्ल्याने तुमचं वैद्यत्व तुम्हाला म्हातारपण येत असतं, वय वाढण्याचं प्रमाण तुमच्या चेहऱ्यावर दिसून येत असतं। वृद्धत्व दूर करण्यासाठी प्रीमियम एजिंग म्हणजे चेहऱ्यावर येणारे आपल्या म्हातारपण सुरकुती येत असतात तरी ते पूर्णपणे नष्ट होणार नाही। वजन कमी करण्यात देखील मदत करू शकतं। रक्तामध्ये असणारी साखरेची पातळी लगेच कमी करण्यासाठी मूग मदत करते। व्हिटॅमिन ए यामध्ये जास्त असल्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये संदर्भातील आजार, डोळ्याची जी क्षमता आहे कमी दिसणे वगैरे हे देखील वाढवण्यास मूग त्या ठिकाणी मदत करत असतं। यामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढत असतं। हे कसं एकत्र करायचं, मूग आणि तुम्हाला अजून 2 पदार्थ सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या शरीरामधील कॅल्शियम दुधापेक्षा 10 पटीने वाढणार आहे। बघा आता दुसरा पदार्थ जो याच्यामध्ये लागणार आहे ती सगळे मिळून तुम्हाला मूठभर खायचे आहेत। त्या ठिकाणी 1 चमचा त्या ठिकाणी त्याची पावडर खायची आहे। आता बघा जबरदस्त रीतीने त्या ठिकाणी तुमच्या शरीरातील कमजोरी कमी होणार आहे, कॅल्शियम वाढणार आहे। दुसरा पदार्थ लगेच म्हणजे तो म्हणजे हरभरा। हरभऱ्यामध्ये जबरदस्त त्या ठिकाणी फायबर, कॅल्शियम, प्रोटीन, विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा। यामुळे कॅल्शियम वाढतं, पण ते देखील भिजवून याला मोड आल्यानंतर खायचं आहे। पण एकत्र करण्याची पद्धत फार विशेष आहे, ती जर तुम्ही समजून नाही घेतली तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही। कसे एकत्र करायचं पुढे सांगणार आहे बघा। आर्यन, फॉस्फरस देखील या हरभऱ्यामध्ये मिळत असल्यामुळे रक्तात हिमोग्लोबिन वाढत जातं आणि सुस्ती थकवा तुमच्या शरीरामध्ये कायमचं त्या ठिकाणी निघून जातं आणि एनर्जेटिक म्हणजे ऊर्जामध्ये दिवसभर तुम्ही ऊर्जामुक्त राहू शकता। दिवसभर एक वेगळी स्फूर्ती तुमच्या शरीरामध्ये राहत असते, चेहऱ्यावर फ्रेशनेस येतो, रक्तामध्ये वाढलेलं ब्लड शुगर देखील आता यामुळे कंट्रोल व्हायला मदत होते आणि मोड आलेले हरभरे शरीरामध्ये ग्लुकोजची मात्रा वाढवली जाते, तरी देखील जबरदस्त रीतीने
काय होतं, तुम्ही डायबिटीजची पेशंट असाल, बघा डायबिटीजची पेशंट असाल तर तुमच्यासाठी देखील खूप अतिशय महत्त्वाचा उपाय आहे। आता बघा तुम्ही तिसरा पदार्थ लागणार आहे ते देखील तुम्हाला सांगत आहे, परंतु हे मिक्स कसं करायचे व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। सर्व व्हिडिओ तुम्ही लगेच शेवटपर्यंत बघा। आता दुसरा पदार्थ लागतो तो म्हणजे शेंगदाणा। तिसरा पदार्थ शेंगदाणा, कदाचित तुम्हाला शेंगदाणा म्हटल्यावर असं वाटतं असेल की तेलकट आहे, शरीरामध्ये प्रॉब्लेम होईल, पित्त होईल असं वाटतं असेल, तसं अजिबात होणार नाही। मात्र शेंगदाणे एक विशेष पद्धतीने तुम्हाला ते माहिती सांगणार आहे, ते मिक्स करावं लागणार आहे। तसं खाल्लं तर याचा पदार्थ बरोबर तुम्हाला त्याचा संपूर्ण फायदा होणार आहे। काजू बदामपेक्षा 10 पटीने त्याचा फायदा होणार आहे। आता शेंगदाणे हे आपल्याला भिजत घालून दुसऱ्या जो ठिकाणी पाहिलं खाल्लं तर शरीरात सगळ्यात जास्त फायदा होतो। शेंगदाण्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर आणि मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन आणि हेल्दी फॅट्स आढळतात। आता या 3 गोष्टी एकत्र कशा करायच्या, 3 दिवसामध्ये याच्या खायच्या सांगण्याआधी शेंगदाणे खाण्याचा एक फायदा बघा। यामुळे पचन क्षमता तुमची बूस्ट होते, तुमची क्षमता वाढवण्याचं काम करते। कितीही चांगलं खाल्लं तर ते व्यवस्थित पचलंच नाही तर शरीराला ते लागत नाही, लक्षात ठेवा, आणि फायदे देखील होत नाहीत। त्यामुळे उपाशीपोटी शेंगदाणे खाण्याचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भिजवलेले शेंगदाणे तुमचं वजन कमी होतं आणि वारंवार भूक लागत नाही। स्नायू म्हणजे तुमच्या शरीराचे ते हाडाचे जे हाडे असतात ते ठिसूळ देखील होऊ देत नाहीत आणि त्यामुळे हाडे देखील अतिशय मजबूत होतात। शेंगदाणे जबरदस्त स्नायू आणि या ठिकाणी मजबूत करतात। हृदयासाठी देखील शेंगदाणे खूप चांगलं काम करत असतात। मेटाबॉलिझम म्हणजे पचन क्षमता बूस्ट करण्याच्या शेंगदाण्यामध्ये ताकद असते। मेंदूसाठी देखील फायदेशीर असतात। बदामापेक्षाही चांगले फायदे यामधून मिळतात। शेंगदाणा भिजवून खाल्ल्याने, 2 गोष्टी बरोबर भिजवून शेंगदाणा खाल्ल्याने त्याच्याबरोबर देखील केसाचे देखील आजारपणामध्ये फायदा होतो। केस पांढरे होणे, केस गळणे यामध्ये देखील फायदा होतो। आता बघा या 3 गोष्टी कशा करायच्या हे देखील मी व्हिडिओ एकत्र कशा करायच्या हे देखील मी सांगणार आहे। हे केल्याशिवाय तुम्हाला याचा फायदा मिळणार नाही। बघा आता या ठिकाणी एक साधारण मूठभर म्हणजेच असं गृहीत धरूया 100 ग्राम वस्तू तुम्हाला त्यात घ्यायच्या आहेत। सगळ्यात आधी तुम्हाला मूग घ्यावं लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला हरभरा घ्यावं लागणार, त्यानंतर शेंगदाणे, या 3 गोष्टी एकत्र घ्यायच्या आहेत। त्या पाण्यात भिजत घालायच्या आहेत। 5 ते 6 तास फुल पाण्यामध्ये भिजू घालायचे आहेत आणि पाणी आजूबाजूला त्या ठिकाणी पाणी त्यानंतर भिजल्यानंतर काढून घ्यायचे आहेत। सुती किंवा पांढरं कपडं असतं ते एका पांढऱ्या सुती कपड्यामध्ये त्या पांढऱ्या सुती कपड्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आणि तुम्ही 4 ते 5 तास तसंच ठेवू शकता। हे ठेवल्यानंतर तिथपर्यंत तुम्हाला जोपर्यंत मूग हरभऱ्यांना मोड येत नाहीत तिथपर्यंत तुम्हाला ठेवायचे आहेत। कदाचित याला 12 तास लागू शकतात, पण उदाहरणार्थ तुम्हाला ते उद्या खायचं असेल तर आधीच तुम्हाला 24 तास तुम्हाला ही प्रक्रिया या ठिकाणी चालू करणं अतिशय गरजेचं आहे। तुम्ही एकदाच जर फ्रीजमध्ये ठेवू शकता एकदा केल्यानंतर। आता मोड आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ज्याला मोड आलं ते हे सर्व तुम्हाला बाजूला काढायचे आहेत। एक कांदा घ्यायचा, एक टोमॅटो घ्यायचा, लिंबू घ्यायचा, हे सर्व तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर तुम्हाला थोडंसं त्यामध्ये मध देखील तुम्ही टाकू शकता। जर गोड खायचं नसेल तर तुम्ही बारीक त्या ठिकाणी ठणी टाकून तुम्हाला चिरून देखील एक कांदा देखील टाकू शकता। तुम्हाला गोड खायचं असेल तर त्यात तुम्ही मध टाकू शकता। जर तुम्हाला गोड खायचं नसेल तर तुम्हाला थोडंसं चटणी देखील टाकू शकता। हे मिश्रण आहे तर मोड आलेले आणि मूग आलेले, हरभरे, शेंगदाणे भिजवलेले हे 3 एकत्र आपण भिजवले तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा असेल, टोमॅटो असेल चिरलेलं, या मिक्समध्ये हरभरा त्या ठिकाणी मूग आणि तुम्हाला जे काही शेंगदाणे सांगितले त्यामध्ये टाकायचं आणि कोथिंबीर त्या ठिकाणी घालू शकता। लिंबू पिळून तुम्हाला त्या ठिकाणी घालू शकता। लिंबूमध्ये सी व्हिटॅमिन तुम्हाला भेटत असतं, त्यामुळे शरीरात जे हे असते गरमी असते ती गरमी कमी करण्याचं काम लिंबू करत असतो। आता दुसरं पाहिलं तर काळी मीठ, सेंधू मीठ टाकायचं आहे। मोठं मीठ तुम्हाला आपलं पांढरं त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं नाही, कारण त्यात शरीरासाठी चांगलं नसतं, ते देखील टाकायचं आहे। आता सर्व मिक्स करून सकाळी उपाशी पोटी तुम्हाला खायचं आहे। हे खाल्ल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये शरीरामध्ये रक्तप्रवाह वाढेल, हिमोग्लोबिनची मात्रा वाढेल, रक्तातील साखर वाढेल, पचन क्षमता वाढेल, तुमच्या पचन संस्था सुद्धा सुधारेल। याचा फायदा तुम्हाला असा आहे की तुमच्या शरीरामध्ये जे हाडे आहेत ते हाडे तुमचे पायाची 3 असेल, कुठल्या शरीरातील हाडे आहेत सर्व हाडामध्ये खूप फास्ट त्या ठिकाणी कॅल्शियम मिळायला सुरुवात होणार आहे, कारण या पदार्थामध्ये खूप अतिशय मोठ्या प्रमाणात फायबर असतात आणि हे फायबरमुळेच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये भूक लागते आणि तुम्ही जर जास्त पदार्थ खाऊ शकला त्यामुळे जास्त खाल्ल्यामुळे शरीरातील कमजोरी कायम निघून जाईलच, पण तुमच्या चेहऱ्यावर देखील एक नवीन तेज येईल, तुमचा चेहरा चमकदार होईल। यामुळे सर्वांनी पदार्थ नक्की भिजवून खायचे आणि तुमचं शरीर त्या ठिकाणी तंदुरुस्त नक्की ठेवायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे संभाजी अर्जुन यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।